नमस्कार. आज 15 मार्च 2023 वार आहे बुधवार. लोकसत्ता आणि द हिंदू वृत्तपत्र विश्लेषणमध्ये आपलं स्वागत आहे. पहिली बातमी, राज्यातील सरकारी नोकऱ्यांचे खासगीकरण होणार आहे. शिक्षक, विधी अधिकारी, अभियंत्याची पदे बाह्य यंत्रणेकडून भरण्यास मुभा वगैरे देण्यात आलेली आहे. म्हणजे पहा, आता गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र काय करत आहे, तर जे शिक्षक, विधी अधिकारी आणि अभियंते म्हणजे इंजिनियर्स, टीचर्स आणि लॉ ऑफिसर्स वगैरे जे आहेत, त्यांची जी पदं वगैरे आहेत, आता राज्य सरकार पदं वगैरे भरतं. म्हणजे जी इंजिनिअरिंग सर्व्हिस वगैरे आहे ते आता काय महाराष्ट्र सरकार वगैरे भरतं, त्यांची भरती वगैरे महाराष्ट्र सरकार अंतर्गत होते. परंतु आता याच्याऐवजी त्यांनी काय करत आहेत, शासन निर्णय असा झालेला आहे की जे टीचर्स वगैरे आहेत हे आपण काय प्रायव्हेटाइज्ड म्हणजे एखादी कंपनी आहे, आता 9 संस्था वगैरे आहेत, त्या एखादी संस्था वगैरे आहे. आता माझीच कंपनी वगैरे काढूयात, पवन निलेवाड ही एक कंपनी आहे व मी पहा शिक्षक वगैरे प्रोव्हाइड करतो. मग त्या कंपनीसोबत वगैरे टाईप करेल व जे शाळा वगैरे त्या प्रायव्हेट कंपनीला वगैरे ते शाळा वगैरे चालवण्यासाठी देईल. अशा पद्धतीने आता त्यांचा निर्णय वगैरे झालेला आहे. ओके, म्हणजे पहा, आता चार्टर्ड अकाउंट वगैरे आहे. आता महाराष्ट्र शासनाचं एक ऑफिस आहे, बरोबर. आता एखादी हॉस्पिटल वगैरे एखादी ऑफिस समजूयात आपण. मग या हॉस्पिटलमध्ये जर आपल्याला ऑडिट वगैरे करायचं असेल तर आपण पूर्वी काय करायचं, तर गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राचे जे अधिकारी वगैरेचे असेल म्हणजे चार्टर्ड अकाउंट वगैरे असायचे लेखापरीक्षण करणारे, त्यांच्याकडून ते ऑडिट वगैरे करून घ्यायचं आपण. परंतु आता तसं होणार नाही आहे. ओके, म्हणजे आता शासनाचेच अधिकारी वगैरे राहणार नाहीत तिथे, तर आता तिथे प्रायव्हेट जी कंपनी वगैरे असेल त्यांचे अधिकारी वगैरे येऊन तिथे ऑडिट करणार आहेत. याचा फायदा कशामुळे झालेला पहा, तर शासनाची जी तिजोरी वगैरे आहे ती तिजोरीमध्ये आपल्याला माहिती आहे की कशा पद्धतीने म्हणजे त्यामध्ये तूट वगैरे निर्माण झालेली आहे. ओके, व सध्याला तुम्हाला पण माहिती असेल की सध्याला राज्य कर्मचारी वगैरे जे शासकीय कर्मचारी आहेत ते सध्याला आंदोलन वगैरे करत आहेत पेन्शनसाठी. मग पहा, पेन्शन वगैरे या सर्व कर्मचाऱ्यांना वगैरे जर देत गेला आपण, तर अगदीच सरकारच्या तिजोरीवर वगैरे ताण पडेल. ओके, हे ताण पडल्यानंतर पहा, जे अगदीच ज्या पद्धतीने आता सध्याला बजेटमध्ये वगैरे ज्या योजना वगैरे मांडल्या तशा योजनांवरती वगैरे खर्च करायला सरकारकडे पैसा वगैरे कमी पडतो. या नात्याने त्यांनी काय म्हटलेलं आहे, आपण प्रायव्हेटाईज वगैरे करूयात. आता पहा, प्रायव्हेटाईज हे शिक्षक, विधी अधिकारी, अभियंते वगैरे जर केलं, म्हणजे आता जे इंजिनियर्स वगैरे आहेत त्यांना जर प्रायव्हेटाईज वगैरे जर केलं आपण, तर कशा पद्धतीने होतं पहा. तर अगदीच आता एक रस्ता वगैरे बांधायचा आहे, हा रस्ता वगैरे बांधायचा आहे मला. ओके, म्हणजे आपण गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र आहोत व आता हा रस्ता बांधायचा आहे. पूर्वी कसं व्हायचं, जिल्हा परिषदमधील जे इंजिनियर्स वगैरे असतात त्यांच्याकडून वगैरे हे म्हणजे त्यांच्याकडून या रस्त्याची वगैरे पाहणी केली जायची. ओके, मग हे अगदी चांगल्या पद्धतीने तर होतं पूर्वीचं, परंतु हे जिल्हा परिषदचं जे इंजिनियर वगैरे होता याला पेन्शन वगैरे द्यावी लागायची. मग आता पहा, याच्याऐवजी आपण काय केलेलं आहे, एक जी दुसरी कंपनी आहे प्रायव्हेट कंपनीसोबत आपण टाईप केलं. मग आता पहा, प्रायव्हेट कंपनीसोबत टाईप केलं तर प्रायव्हेट कंपनीमधून काय होईल, एक इंजिनियर वगैरे येईल जिल्हा परिषदमध्ये आल्यानंतर तो इंजिनियर या रस्त्याचं इन्स्पेक्शन वगैरे करेल व पहा, जेव्हा काम वगैरे याचं खतम होईल तेव्हा या इंजिनियरला वापस त्या प्रायव्हेट कंपनीमध्ये वगैरे जायला येईल. म्हणजे काय, आपण सर्व काय करत आहोत इथे, त्यांचे म्हणजे स्किलचा तर वापर करून घेत आहोत, परंतु राज्य सरकारच्या इथं तिजोरीवर वगैरे ताण पडणार नाही, हे आपण इथं बेसिकली पाहतोय. व पहा, आपण प्रायव्हेट कंपनीकडून जर इंजिनियर वगैरे मागवत असलो तर प्रायव्हेट कंपनीमध्ये अगदीच स्किल वगैरे जास्त लागेल व तिकडे स्किल तर लागेलच, परंतु तिथं टॅलेंट पण जास्त वगैरे मागतं प्रायव्हेट कंपनी. म्हणजे तिथं वर्कची एफिशियन्सी वगैरे कसं आहे प्रायव्हेट कंपनीमध्ये, अगदी चांगल्या पद्धतीची आहे. कारण पहा, प्रायव्हेट कंपनीचं असं मत असतं की आपला दरवेळेसच टेंडर वगैरे मिळावं. ओके, व त्यांना अगदीच लाभ वगैरे, नफा वगैरे त्यांना जास्त कमवायचा असतो, म्हणजे त्यामुळे त्यांनी चांगलं काम वगैरे अतिउच्च दर्जाचं वगैरे काम करून देतील. परंतु जर शासकीय कर्मचारी वगैरे जर असतं तर 6 महिने थांब, म्हणजे सरकारी कामांनी 6 महिने थांब, अशा पद्धतीने आपल्याकडे एक म्हणच आहे, अगदी त्या पद्धतीने तिथं होतं. यासाठी अगदीच जर म्हणजे अशा पद्धतीने झालं तर याची पॉझिटिव्ह पण काही आहेत व निगेटिव्ह पण काही गोष्टी आहेत. आता पॉझिटिव्ह जर घेतलं तर अशा पद्धतीने जे मी आता तुम्हाला समजावून सांगितलं की अगदीच वर्क एफिशियन्सी वगैरे चांगली होईल वगैरे हे सांगितलं आपण. परंतु जर निगेटिव्ह पॉईंट वगैरे जर म्हटलं आपण तर अगदी सांगता येतं की जे शिक्षित वगैरे व्यक्ती म्हणजे शिक्षित नागरिक वगैरे आहेत, म्हणजे जे बेरोजगारीचं प्रमाण आहे ते अद्याप आणखी वाढणारच आहे. कारण आता पहा, प्रायव्हेट कंपनीमध्ये तर नोकरी आहेत, परंतु शासकीय नोकरीसाठी वगैरे जे विद्यार्थी वगैरे अभ्यास करत होते त्यांचं म्हणजे त्यांच्यावरती इथं लात वगैरे पडली असं आपण इथं बेसिकली म्हणू शकतो. ओके, कारण पहा, आता जे एवढे पद वगैरे जिल्हा परिषदमध्ये जे 36 पदं वगैरे रिक्त राहणार वगैरे होते ते आता त्यांनी काय झाले, आता ते बंद वगैरे झाले. अशा पद्धतीने आपण तिथं सांगू शकतो की जे त्यानंतर टीचर्स वगैरे जे आहेत, पहा शिक्षक त्यांचं पण तसंच होतं, म्हणजे शिक्षक वगैरे जिथं जिथं पद वगैरे रिक्त झाली आता त्यांची पण भरती आता वगैरे जर शासन वगैरे करत नसेल तर मग ते अगदी अवघडच आहे असं आपण तिथं म्हणू शकतो. आता ते सर्व प्रायव्हेटाईज वगैरे होणार आहे, हे निगेटिव्ह पॉईंटमध्ये वगैरे सांगू शकता तुम्ही. त्यानंतर
आणखीन एक निर्णय म्हणजे आता त्याबद्दल आता हे सर्व मी तर सांगितलेलं आहे. आता त्यातील एक पॉईंट पहा, कुशल, अर्धकुशल आणि अकुशल कामगार मनुष्यबळाचा पुरवठा या संस्था करणार असून त्याच्याकडून सरकार आणि विविध स्थानिक स्वराज्य संस्थांना भरती करावी लागणार आहे. म्हणजे ते प्रायव्हेटायझर वगैरे तशा पद्धतीने आहे. जे मी तुम्हाला उदाहरणातून दिलं, ही तर त्यांनी डेफिनेशन वगैरे दिलेली आहे. आता ते आपण वाचायचं म्हणजे ते वाचण्याचं वगैरे काही आवश्यकता नाही. त्यामुळे आपण पुढे जाऊयात. सरकारी कामकाज कोरमोल्डे आपण ही पाहिलेलीच आहे. आत्ताच न्यूज म्हटलं मी की सरकारी कर्मचारी वगैरे संपावर आहेत सध्याला, मग त्यानिमित्ताने आहेत ते आपल्यासाठी काही गरजेचं नाही. त्यानंतर ठाकरे यांना उच्च न्यायालयाचा दिलासा. पहा, काल हायकोर्टाने अगदीच एक बाब वगैरे इथं स्पष्ट केली की केंद्रीय तपास यंत्रणांची चौकशीची मागणी करणारी याचिका म्हणजे न्यायालयीन प्रक्रियेचा सर्रास दुरुपयोग आहे, अशी टिप्पणी उच्च न्यायालयाने मंगळवारी केली. म्हणजे पहा, उद्धव ठाकरे यांची संपत्ती वगैरे किती आहे अशा पद्धतीने एक याचिका वगैरे दाखल करण्यात आली होती हायकोर्ट ऑफ बॉम्बेमध्ये. मग बॉम्बे हायकोर्टाने वगैरे त्यांना अगदीच 25,000 रुपयाचा दंड वगैरे लावत हे असं करता येणार नाही वगैरे त्यांनी म्हटलेलं आहे. व पहा, आपल्याकडे जे असे केसेस वगैरे जातात हे अगदी चुकीचं आहे, कारण आपल्याकडे ज्युडिशियल पेंडन्सी अगदी हाय आहे. ओके, ज्युडिशियरीची पेंडन्सी आपल्याकडे जास्त असताना अशा पद्धतीने जर आपण वक्तव्य वगैरे जर करत असलो तर ते म्हणजे अगदी चुकीचं आहे असं आपण तिथं बेसिकली सांगता येतं. कारण हे अशा जर केसेस वगैरे आपल्याकडे जर येत असतील तर जे अगदी मोस्ट IMP केसेस वगैरे आहेत त्याला थोडंसं बघायला भेटते असं आपण तिथं कन्सिडर करू शकतो. ओके, त्यामुळे जे हायकोर्ट ऑफ बॉम्बे आहे त्यांनी यांना 25,000चा दंड वगैरे लावलेला आहे. त्यानंतर पुढे चला, इथून अन्य न्यूज गरजेचं नाही पहा. त्यानंतर डायरेक्टली आपण हे पण गरजेचं नाही. ओके, पुढे या. त्यानंतर पहा, देश विदेश पेजवरती सत्ता संघर्षावरील सुनावणीचा आज अखेरचा दिवस. मग जजमेंट आल्यानंतर आपण नक्कीच त्यावर शिवसेना केस स्टडी वगैरे पाहणार आहोत. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाच्या तारखेची उत्सुकता वगैरे सर्वांनाच लागलेली आहे. ओके, त्यानंतर पुढे चला, हे पण इथून पण न्यूज गरजेची नाही आपल्यासाठी. त्यानंतर भोपाळ वायू दुर्घटना प्रकरणी अधिक नुकसान भरपाईस नकार देण्यात आलेला आहे. केंद्राची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे. आता पहा, डिसेंबरमध्ये याचिका वगैरे दाखल करण्यात आलेली होती व तेव्हा पण आपण ही गोष्ट वगैरे चर्चेला घेतलेली होती. तर पहा, झालेलं होतं की डिसेंबर 1984 भोपाळमध्ये एक वायू दुर्घटनेमध्ये अगदी 3,000 नागरिकांचा वगैरे तिथे मृत्यू झालेला होता. ओके, मग पहा, एवढे नुकसान वगैरे झाल्यानंतर तेव्हा आपल्याकडे अगदी जर खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर एन्व्हायरमेंटचं प्रोटेक्शन वगैरे करण्यासंबंधी काहीच कायदे वगैरे नव्हते. 1986ला आपण पहिल्यांदा तसा कायदा वगैरे आणला भोपाळ गॅस ट्रॅजेडी झाल्यानंतर. मग पहा, आता हे सर्व झालं. मग 1990ला म्हणजे 1984ला आपल्याला सांगता येतं 1984ला काय झालं तर भोपाळ गॅस ट्रॅजेडी झाली, त्यामध्ये 3,000 व्यक्ती मारले गेले. ओके, मग पहा, हे मारले गेल्यानंतर 1990चा काळ आला व तेव्हा जजमेंट आलं व जे सुप्रीम कोर्ट आहे तेव्हा त्यांनी जी युनियन कार्बाईड वगैरे जी कंपनी आहे त्यांना म्हटलं की तुम्ही आम्हाला हे कंपेन्सेशन वगैरे द्यावंच लागेल असं त्यांनी याला म्हणलं. ओके, 1990मध्ये ते केस वगैरे तिथं सेटलमेंट झाली किंवा ते जजमेंट वगैरे आलं, ते तशा पद्धतीने झालं. मग पहा, ते आल्यानंतर अगदीच केंद्र सरकारला वगैरे फंड वगैरे मिळाला, परंतु ज्यांचं नुकसान वगैरे झालं होतं त्यांना इथं पैसे वगैरे मिळाले का तर बिलकुल नाही. मग त्यानंतर 1998चा वगैरे काळ आला, तेव्हा पण तशाच पद्धतीने यांनी अगदी म्हणजे परत एकदा सुप्रीम कोर्टाकडे याचिका वगैरे गेली. म्हणजे केंद्र सरकार म्हटलं की हे पैसे वगैरे आम्हाला पुरायला नाहीत, आम्हाला परत एकदा पैसे वगैरे यांच्याकडून द्या, कंपन्सेशन वगैरे 1984च्या त्या युनियन कार्बाईड कंपनीपासून आम्हाला पैसे मिळवून द्या असं त्यांनी म्हटले. परत एकदा सुप्रीम कोर्टाने त्यांना पैसे मिळवून दिलं, परंतु ते झाल्यानंतरही म्हणजे असं 2-3 वेळेस झाल्यानंतर आता 2022मध्ये पण त्यांनी याचिका दाखल केली की अद्याप आम्ही त्यांना कंपेन्सेशन वगैरे देऊ शकलो नाही, तर परत एकदा आम्हाला त्या युनियन कार्बाईड कंपनीमधून पैसे मिळावं किंवा कंपेन्सेशन मिळावं असं त्यांनी केंद्र सरकारने याचिका टाकली सुप्रीम कोर्टामध्ये. मग पहा, एवढं म्हणजे 1984 पासून एकाच कंपनीपासून आपण एवढी कंपेन्सेशन वगैरे उचलत आहोत. मग हे सुप्रीम कोर्टाच्या पण लक्षात आलं व सुप्रीम कोर्टाने अगदीच त्यांना थोडंसं रागावलेलं आहे केंद्र सरकारला. त्यांनी म्हटले, पहा, लोककल्याणकारी राज्याच्या संकल्पनेनुसार यातील त्रुटी दूर करण्याची आणि संबंधित विमा योजना तयार करण्याची जबाबदारी केंद्र सरकारला देण्यात आली होती. म्हणजे पहा, जे 3,000 व्यक्तींचं नुकसान वगैरे झालं होतं त्यांच्या पुढच्या जे पिढी वगैरे येणार त्यांचं पण आपण नुकसान वगैरे होऊ नये त्यासाठी त्यांना विमा कव्हर वगैरे करणं गरजेचं होतं. मग हे सरकारनं वगैरे केलं नाही, कारण पहा, आता प्रत्येक वेळेस सरकार वगैरे पुरवठा करू शकणार नाही किंवा ती जी कंपनी होती युनियन कार्बाईड ही पण पुरवठा वगैरे करू शकत नाही, तेवढा फंड वगैरे ते देऊ शकत नाहीत. म्हणजे पहा, एखादी व्यक्ती आहे, आता अगदीच ब्लॅकमेलिंग सारखं इथं होत होतं असं आपण इथं डायरेक्टली कन्सिडर करू शकतो. म्हणजे पहा, एक वेळ कंपेन्सेशन दिलं ठीक आहे, 2 वेळेस दिलं ते पण ठीक आहे, मग 3 वेळेस 4 वेळेस असं होऊ शकत नाही. म्हणजे कितीही वेळेस आपण त्याच्याकडून म्हणजे हे अगदीच बँक असल्यासारखं म्हणजे पैसे वगैरे उपसतच राहणार आहे असं आपल्याला बेसिकली इथं पाहता येतं. पण पहा, अगदी कंपेन्सेशन तर
युनियन कार्बाइड या कंपनीने दिली होती केंद्र सरकारला. केंद्र सरकारने विमा वगैरे त्यांचा प्रोव्हाइड वगैरे केला नाही. हे प्रॉब्लेम केंद्र सरकारची आहे, न की युनियन कार्बाइड कंपनीची. आता अगदी पहा, त्यांनी जे केलं म्हणजे ते जी घटना झाली ती अगदीच चुकीची होती. परंतु आता केंद्र सरकारने अगदी त्यांच्याकडून पैसे वगैरे उकळणं हे अगदी चुकीचं आहे, असं इथं सर्वोच्च न्यायालयाने वगैरे टिप्पणी केलेली आहे. व ते अगदी बरोबर आहे. कारण पहा, आता आपण जर अशा पद्धतीने जर यांच्यासोबत जर वक्तव्य करत असू, म्हणजे ही कंपनी जी होती मुख्यतः USA ची होती. ओके, USA ची ही कंपनी होती. मग USA च्या कंपनीला आपण जर अशा पद्धतीने जर म्हणजे अगदी पैसे म्हणजे दररोज जर पैसेच वगैरे त्यांच्याकडे जर मागत बसलो आपण, तर अगदी जे दुसऱ्या कंपन्या येणार आहेत, बाहेरून देशातून वगैरे ज्या कंपन्या येणार आहेत, त्यांना पण एक इमेज जाते की भारतामध्ये असं जर एखादी वेळेस घटना वगैरे घडली तर तेथील केंद्र सरकार वगैरे आपला सोडत नाही, आपल्याकडून ते वारंवार पैसे वगैरे घेतच असेल असं त्यांच्याकडे इमेज जाते. त्यामुळे इज ऑफ डुईंग बिझनेस वगैरे असतं त्याचं थोडंसं खालावलं जातं, हे आपण इथं बेसिकली सांगू शकतो. ओके, तर हे झालं म्हणजे त्या संदर्भाचं न्यूज. त्यानंतर आपण पुढे जाऊ शकतो. रक्त नमुन्याविना 30 सेकंदामध्ये हृदयरोगाचे निदान. आता पहा, याच्यापूर्वी व्हायचं कसं की म्हणजे हृदयरोग किंवा हार्ट अटॅक वगैरे संबंधीचे डिसीज वगैरे जे आहेत ते तुम्हाला पाहण्यासाठी म्हणजे तुमचं हार्ट वगैरे चांगलं फंक्शन वगैरे करण्यासाठी करत आहे का नाही हे जर पाहण्यासाठी तुम्हाला ECG करावी लागायची. ओके, मग पहा, ECG केल्यानंतर तुम्हाला 1 ते 2 तासामध्ये आपल्याला एक टेस्ट वगैरे केल्यानंतर ते रिझल्ट वगैरे याचा की तुम्हाला हार्ट अटॅकची शक्यता आहे किंवा नाही वगैरे ते सर्व व्हायचं. परंतु आता कसं झालेलं आहे, आता सर्वांच्या हातात वगैरे जे फिटनेस बँड वगैरे म्हणू शकता किंवा स्मार्ट वॉच वगैरे आलेले आहेत. मग पहा, स्मार्ट वॉचचं नवीन व्हर्जन वगैरे येऊ शकेल असं यांचं मत आहे. तज्ज्ञांचं वगैरे त्यांनी म्हणजे अगदीच युरोपमध्ये त्यांनी संशोधन वगैरे झालेलं आहे. तर पहा काय झालेलं आहे, नवीन विकसित यंत्र मानवाच्या मनगटावर घड्याळासारखे बांधले जाते. ते सुरू करताच त्यातील लेझर रक्तातील ट्रोपोनिनचे प्रमाण शोधते. ट्रोपोनिनचे प्रमाण शोधल्यानंतर हा डाटा क्लाउडमध्ये जातो व दरम्यान रुग्णाच्या रक्तात ट्रोपोनिनचे प्रमाण वाढल्याचे पुढे आल्यावर त्याला हृदयविकार आल्याचे स्पष्ट होऊन डॉक्टर उपचार वगैरे सुरू करू शकतात. म्हणजे पूर्वीची जी 1 ते 2 तासाची जी मेथड होती ती आता अगदीच 30 सेकंदावर वगैरे येऊन थांबलेली आहे व हे अगदीच एक चांगली प्रगती वगैरे आहे असं आपण इथं कन्सिडर करू शकतो. ओके, त्यानंतर आपण पुढे जाऊयात. इथून अन्य न्यूज गजेशने पहा. त्यानंतर लोकसत्ता विचार आहेत. हे ऑपरेशन दोस्त हे एक लक्षात ठेवा, जे भूकंप तुर्कस्तानमध्ये वगैरे आलेलं होतं तेव्हा आपण त्यांना मदत करण्यासाठी वगैरे ते ऑपरेशन दोस्त वगैरे राबवलेलं होतं. बाकी यातून वगैरे काही अगदी गरजेचं नाही, त्यामुळे मी याला स्किप होतोय. त्यानंतर जे कंबाईनचे विद्यार्थी आहेत त्यांना हा प्रश्न वगैरे विचारला जाऊ शकतो की द एलिफंट व्हिस्पर्स यांचे लघुपटाच्या दिग्दर्शिका वगैरे कोणी केलेला आहे, असा प्रश्न भरपूर वेळेस म्हणजे तसे प्रश्न वगैरे वारंवार वगैरे विचारले जातात. त्यामुळे त्यांचं नाव लक्षात ठेवा की कार्तिकी गोन्साल्विस. त्यांनी द एलिफंट व्हिस्पर्स या लघुपटाचं वगैरे त्यांनी दिग्दर्शन केलेलं होतं. व पहा, RRR राजामौली वगैरे होते, हे तेव्हा मला माहिती असेल, म्हणजे RRR बाबतचं वगैरे हे नाही आहे, परंतु नेटफ्लिक्स सिरीज होती ही, शॉर्ट फिल्म आहे. यामुळे हे एक लक्षात ठेवा, कारण यावरती प्रश्न बनण्याचे वगैरे चान्सेस आहेत. कारण RRR हे सगळीकडे फेमस होतं, परंतु हे फेमस वगैरे तेवढंसं झालेलं नव्हतं. ओके, त्यामुळे MPSC मला वाटतं की गट फिलिंग आहे, त्यामुळे हा प्रश्न येईल. तर एलिफंट विस्पर्सचे जे दिग्दर्शक होते त्यांनी कोणी केलं, तर कार्तिकी गोन्साल्विस यांनी केली होती. व हे कशावर बेस्ड होतं, तर मधुमलाई नॅशनल पार्क आहे. मधुमलाई नॅशनल पार्क ही कुठे आहे, आता ते तुम्ही मला अगदी सांगू शकता. ओके, ते तुमचं काय असेल, होमवर्क असेल. मधुमलाई नॅशनल पार्कवरती राज्यसेवेला वगैरे प्रश्न येऊ शकतो. ओके, कारण राज्यसेवेला अशा पद्धतीचे प्रश्न वगैरे येतात नॅशनल पार्कबद्दल वगैरे, तर ते प्लीज तुम्ही सांगायचं आहे. त्यानंतर आपण पुढे जाऊयात. इथून अन्य न्यूज गजेशनी. त्यानंतर संपादकीय पेज हे पण अमेरिकेतील बँका वगैरे बुडाल्या त्यानिमित्ताने आहे, पण मी याला एंटरटेन वगैरे करत नाही आहे किंवा याला वाचत वगैरे बसत नाही आहे. कारण पहा, गव्हर्नमेंट ऑफ इंडियावरती याचा इफेक्ट वगैरे काहीच पडणार नाही आहे. व MPSCला तर प्रश्नच येत नाही, जर राहिला प्रश्न UPSCचा. परंतु आता सध्याला प्रीची परीक्षा आहे, त्यामुळे तो इश्यू पहा, न की अमेरिकेचा इश्यू वगैरे घेऊन बसण्यात काही अर्थ नाही, त्यामुळे स्किप करा. त्यानंतर युथ फ्लरिशिंग म्हणजे काय वगैरे हे याला पण मी पूर्णतः स्किप करतोय. त्यानंतर महानंदचे महासंकट हा आपण लेख नक्की वाचूयात. पहा, महानंद अर्थात महाराष्ट्र राज्य सहकारी दूध महासंघ. ओके, ज्या पद्धतीने गुजरातमध्ये अमूल आहे, ओके, अमूल गुजरातमध्ये आहे, अगदी त्याच धर्तीवर महाराष्ट्राचं महानंद आहे. ओके, मग पहा, महानंद सध्याला पांढरा हत्ती होऊन बसलेला आहे, म्हणजे ते थोडंसं लॉसमध्ये वगैरे चालत आहे. या निमित्ताने हा लेख वगैरे आलेला आहे. मग पहा, सध्याला लॉसमध्ये वगैरे चालू असल्याने त्याला राष्ट्रीय
जे दूध संकलन वगैरे आहे त्यांच्याकडे वगैरे त्याचं म्हणजे मर्ज वगैरे करण्यात येत आहे. ओके, बेसिकली कारण पहा सध्याला हे पांढरा हत्ती वगैरे झालेला आहे, त्यामुळे यातून इन्कम तर काही नाही, फक्त लॉसच होत आहे. यामुळे हा निर्णय वगैरे घेतलेला आहे. ओके, म्हणजे राष्ट्रीय दुग्ध विकास महामंडळाच्या ताब्यात वगैरे देण्याचा निर्णय राज्य सरकारला वगैरे घेणे भाग पाडले, ते आपल्याला अगदी सांगता येतं. मग पहा आता हे महानंदवर महासंकट कशामुळे वगैरे आलं, आता हे इथं दिलेलं आहे का, तर बिलकुल दिलं नाही आहे. मग आता त्याचं मी तुम्हाला अगदीच एक केस स्टडी वगैरे आहे, जी की मिनिस्ट्री ऑफ कॉर्पोरेशन या संदर्भात घेण्यात येते, ती केस स्टडी वगैरे तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतोय. आता पहा आपला महाराष्ट्र आहे, अशा पद्धतीने आपला महाराष्ट्र आहे, आपल्या महाराष्ट्राच्या खाली आहे असा कर्नाटक. ओके, आता थोडंसं नकाशा तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो मी. हे महाराष्ट्र आहे व हे कर्नाटक आहे. आता नकाशा असंच्या असंच आहे का, तर बिलकुल नाही आहे. ओके, तुम्हाला फक्त मी समजवण्यासाठी वगैरे हा नकाशा काढलेला आहे. तर पहा महाराष्ट्र आणि कर्नाटक अशा पद्धतीने. मग महाराष्ट्रामध्ये काय आहे, महानंद आहे. महानंद काय आहे, सरकारी कंपनी वगैरे आहे असं तुम्ही सांगू शकता. व त्यानंतर कर्नाटकचं काय आहे, KMF आहे, कर्नाटका मिल्क फेडरेशन वगैरे आहे. ओके, मग आता आपल्याला कर्नाटकाची थोडीशी केस स्टडी पाहायची आहे. म्हणजे हे जे महानंद आहे, हे महानंद कशामुळे इम्पॅक्ट म्हणजे महानंद कशामुळे पांढरा हत्ती झाला हे आपल्याला पाहायचं आहे ना, त्यानिमित्ताने कर्नाटकाची स्टडी आहे. पहा झालेलं काय, तर कर्नाटक गव्हर्नमेंट जी आहे, ओके के जी, ओके नंतर KGF होईल ते. ओके, कर्नाटका गव्हर्नमेंट जी आहे त्यांनी काय करायचे पहा, जे कर्नाटकातील अगदीच शेतकरी वगैरे आहेत यांच्याकडून मिल्क वगैरे घ्यायचे, म्हणजे दूध घ्यायचे व ते कोणाला द्यायचे, KMFला द्यायचे. ओके, हे सर्व द्यायचे KMFला. मग पहा हे दूध उचलण्यामध्ये वगैरे अगदीच कर्नाटक गव्हर्नमेंट काय करायचं, शेतकऱ्यांचं लॉस वगैरे अगदीच शेतकऱ्यांचा लॉस वगैरे होऊ नये यासाठी कर्नाटक गव्हर्नमेंट KMF घ्यायचं नाही बरं दूध, म्हणजे KMF या संस्थेद्वारे दूध घेण्यात येत नव्हतं, तर KG मार्फत दूध घेण्यात येत होतं. म्हणजे कर्नाटका गव्हर्नमेंट दूध घ्यायचं शेतकऱ्यांकडून कशासाठी, तर शेतकऱ्यांना अगदी खुश करण्यासाठी. म्हणजे ज्या पद्धतीने महाराष्ट्र गव्हर्नमेंटने सध्याच्या बजेटमध्ये अगदीच भरभरून तरतुदी वगैरे केलेल्या आहेत, अगदी त्याच पद्धतीने कर्नाटका गव्हर्नमेंटने काय करायचं, शेतकऱ्यांना अगदीच खुश करण्यासाठी त्यांना द्यायचं अगदीच कंपेन्सेशन वगैरे जास्त द्यायचं, म्हणजे प्राईस वगैरे जास्त द्यायचं व ते कर्नाटक गव्हर्नमेंट घ्यायचं शेतकऱ्याकडून दूध व ते दूध द्यायचं KMFला, कर्नाटका मिल्क फेडरेशनला हे दूध विकायचं. मग पहा जे कर्नाटक गव्हर्नमेंट आहे ते शेतकऱ्याकडून दूध घ्यायचं हाय प्राईजला व विकायचं लो प्राईजला. ओके, कर्नाटका गव्हर्नमेंटची स्कीम तुम्हाला लक्षात आली असेल, म्हणजे घ्यायचं हाय प्राईजमध्ये कारण शेतकऱ्याला आपण जास्त कंपेन्सेशन द्यायचं आहे व लो प्राईजमध्ये ते विकायचं. मग यातून इम्पॅक्ट काय झाला, कर्नाटक गव्हर्नमेंट म्हणजे ज्याला आपण KGFच म्हणूयात, आता ते लक्षातच येत आहे. तर पहा या कर्नाटका गव्हर्नमेंटला लॉस कितीचा झाला, 1260 करोडचा लॉस झाला. ओके, 1260 करोडचा यांना लॉस झाला, तरी पण हे खुश होते. ओके, यांना खुशीचं म्हणजे अगदीच लॉस झाला तरी चालेल, परंतु आम्ही शेतकऱ्यांचा अगदी भरभरून विकास करतोय ही त्यांना मनाचं समाधान वगैरे होतं. ठीक आहे, मग पहा हे KMF पासून दूध वगैरे निर्माण झालं. मग हे दूध कोणी घेईल का, तर अगदीच यांनी कर्नाटकामध्ये वगैरे त्याचं थोडंसं विकले, बाकीचा जो राहिलेला पार्ट वगैरे आहे ते जायचा ब्रँड महाराष्ट्रात यायचं. कोल्हापूर साईड वगैरे जे असतील विद्यार्थी त्यांना पण माहिती असेल, म्हणजे कर्नाटकातून दूध वगैरे आपल्या महाराष्ट्रामध्ये इम्पोर्ट व्हायला लागलं. व पहा आपण तर त्यांना हे करू शकत नाही, म्हणजे आर्टिकल 19चं वगैरे उल्लंघन आहे, आपण कुठेही जाऊन व्यवसाय वगैरे करू शकतो, त्यामुळे त्या कर्नाटकच्या दूधला वगैरे आपण अडवू शकतो का, तर बिलकुल नाही. मग पहा व्हायचं काय, आता कर्नाटका KMFचं दूध वगैरे KMFचं ब्रँड जे आहे त्याचं नाव आहे नंदिनी. ओके, तुम्ही पण ऐकून असाल पहा नंदिनी दूध. ओके, नंदिनी दूध हे आहे कर्नाटकाचं ब्रँड, बेसिकली KMF मार्फत येतं. मग पहा झालं असंच, त्याचा पण इम्पॅक्ट तसाच झाला की जी KMFचं मिल्क वगैरे आहे ते महाराष्ट्रात येऊन म्हणजे लो प्राईजला विकायचे. ओके, तेथील शेतकरी काय करायचे, आता यांचं जे दूध आहे इथं म्हणजे कर्नाटक गव्हर्नमेंट या शेतकऱ्यांकडून तर जास्त घ्यायचं दूध. ओके, जास्त प्राईजमध्ये वगैरे दूध घ्यायचं, परंतु इथे लो प्राईजला विकायचं. ओके, म्हणजे यांच्याकडे तर भरपूर पैसा वगैरे त्यांनी उधळलेला होता तिथे, बरोबर. म्हणजे कर्नाटका गव्हर्नमेंट तर ऑलरेडी लॉसमध्ये चालत होतं, तरी देखील पहा आता यांच्याकडे दुधाचा साठा वगैरे जास्त होता, KMFकडे दुधाचा साठा वगैरे जास्त होता. मग यांनी स्वतःचा लॉस वगैरे करून घ्यायचे, स्वतः लॉस वगैरे करून घ्यायचे. मग हे दूध कुणाला आणून विकायचे, तर महाराष्ट्रामध्ये आणून विकायचे. कशा, कमी किमतीला. म्हणजे KMF पण खड्ड्यात गेलं व कर्नाटका गव्हर्नमेंट पण अगदीच स्वतःचा लॉस करून घेत होते, परंतु ते महाराष्ट्राला जास्त पद्धतीने दूध देत होते. मग या दोघांच्या कारभारामुळे काय झालं पहा, महाराष्ट्र गव्हर्नमेंटमधील जे महाराष्ट्राचं जे महानंद जे दूध आहे, ओके, ते पांढरा हत्ती होऊन बसला. कारण पहा अगदीच यांचं दूध 10 रुपयाला येत होतं व आपलं दूध 15 रुपयाला जर देत असतील, तर अगदीच महाराष्ट्रातील जे व्यक्ती आहेत त्यांना कुठं
कुठं समजतंय नंदिनी दूध कुणाचं आहे किंवा जे महानंद दूध कुणाचं आहे, त्यांना फक्त पैशाशी मतलब. मग त्यांनी म्हटले की 10 रुपयाला भेटते ना, तर 10 रुपयाचं आम्ही दूध घेऊयात, नक्की 15 रुपयाचं. अशामुळे काय झालं, जे महानंद आहे ते महानंदचं क्रायसिस वगैरे इम्पॅक्ट झाला व महानंदचं आता डुबत आहे असं आपण तिथं म्हणू शकतो. त्यामुळे त्याला काय केलं, दुग्ध विकास महामंडळाला वगैरे ते देऊन टाकलेलं आहे आता. ओके, हे बेसिकली म्हणजे एकाच्या पॉलिसीमुळे दुसऱ्याला पण फटका वगैरे बसू शकतो, हे आपण इथं बेसिकली यावरून सांगता येतं. ओके, तर हे म्हणजे थोडीशी केस स्टडी वगैरे होती. आता ही केस स्टडी कशाशी रिलेटेड आहे आता मिनिस्ट्री ऑफ कॉर्पोरेट संबंधी आहे. म्हणजे कॉर्पोरेट मिनिस्ट्रीची आपल्याला गरज कशामुळे आहे, तर ह्या सर्व गोष्टींमुळे म्हणजे राज्यामुळे मध्ये नुकसान वगैरे होतं, यासाठी आपलं मिनिस्ट्री ऑफ कॉर्पोरेशनची वगैरे गरज आहे. मग त्यासाठी पहा आपण कायदा पण केला व सध्याला मिनिस्ट्री ऑफ कॉर्पोरेशनचे जे हे आहेत म्हणजे मिनिस्टर आहेत ते अमित शहा वगैरे आहेत. आता त्याची अमेंडमेंट घटना दुरुस्ती वगैरे किती होती हे आता हे तुमचं काय असेल तर हे होमवर्क असेल. ओके, आता मी हे सर्व सांगणार नाही कारण हे बॅकवर्ड लिंकेजेस आहे व यावरती प्रश्न वगैरे येऊ शकतो कारण महानंदचं क्रायसिस वगैरे झालेलं आहे. UPSC जर असतं तर तिथं हमखास प्रश्न वगैरे आला असता, परंतु MPSCचं मला सांगता येत नाही. तरी देखील तुम्हाला सांगतो की मी की ती जी अमेंडमेंट वगैरे झालेली आहे महानंदचं क्रायसिसबद्दल, जे मिनिस्ट्री ऑफ कॉर्पोरेशनचं जे अमेंडमेंट वगैरे जे सर्व काही आहे त्याबद्दल तुम्ही एकदा स्टडी करून ठेवा, त्यावरती प्रश्न वगैरे बनण्याचे चान्सेस आहेत. त्यानंतर पुढे या. त्यानंतर पहा फॉक्सकॉनसाठी कर्नाटकात 12 तास काम प्रश्नचिन्ह. आता पहा सध्याला कर्नाटकामध्ये वगैरे इलेक्शन होणार आहेत. मग त्या धर्तीवर फॉक्सकॉन जी कंपनी आहे, जे ॲपल फोनचं उत्पादन वगैरे घेणार आहे, ती कंपनी आता बेंगळूरमध्ये एक प्लांट वगैरे टाकत आहे. ओके, मग बेंगळूरमध्ये प्लांट टाकल्यानंतर त्यांचे रूल्स वगैरे बनवण्यासाठी जे कर्नाटक गव्हर्नमेंट आहे त्यांनी थोडीशी मदत करण्यासाठी वगैरे त्यांना म्हटले की आम्ही तुमच्यासोबत थोडंसं मदत वगैरे करूयात. त्यासाठी पाहताना 12 तास कामाची वगैरे तिथं काय केलेली आहे तरतूद वगैरे करून दिली त्यांना, की तुम्ही कर्मचाऱ्यांकडून तिथील जे म्हणजे लेबर्स वगैरे आहेत त्यांच्याकडून तुम्ही 12 तास काम वगैरे करून घेऊ शकता असं त्यांनी डायरेक्टली म्हटलं. मग याचं इम्पॅक्ट पहा, आपल्याला माहिती आहे की 8 तास काम वगैरे करण्याची आपल्याकडे मुभा वगैरे आहे किंवा जे कामगार कायदे वगैरे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वगैरे तेव्हापासून चालत वगैरे आलेले आहेत. मग त्यामध्ये आपल्याला सांगता येतं की 8 तास कामाची वगैरे आपण तिथं तरतूद केलेली होती. आता ते बदलून त्यांनी 12 तास कामाची तरतूद वगैरे केलेली आहेत. मग आता पहा याचा इम्पॅक्ट किंवा जे याचं क्रिटिकल ॲनालिसिस किंवा ज्याचं क्रिटिसाइज वगैरे कशा पद्धतीने होत आहे ते आपल्याला बेसिकली पाहायचं आहे. तर पहा झालेलं काय आता किंवा हे श्रम संहिता वगैरे काय आहे ते पाहूयात आता वगैरे. पहा केंद्र सरकारने 2020मध्ये देशात प्रचलित एकूण 44 जे कामगार कायदे होते, आपल्या भारतामध्ये अगदीच जास्त कामगार कायदे वगैरे होते. मग पहा 2020मध्ये अगदीच पॅन्डेमिक आल्यानंतर रिव्हर्स मायग्रेशन वगैरे झालं. रिव्हर्स मायग्रेशन झाल्यानंतर कंपन्यांना वगैरे सांभाळण्यासाठी जे गव्हर्नमेंट ऑफ इंडिया आहे यांनी काय केले, कामगार कायदे वगैरे आपल्याकडे अगदीच जास्त म्हणजे कामगारांना आपण जास्त मानतो या बेसिसवर होते पूर्वीचे कामगार कायदे. कारण हे अगदीच म्हणजे स्वातंत्र्यापासून वगैरे चालत आलेले होते, त्यामुळे 44 कामगार कायदे होते. मग पहा तेव्हाची स्थिती वेगळी होती व आताची स्थिती वेगळी आहे. त्यामुळे आता कामगारांना आपण जास्त मान न देता आपण काय करूयात, आता कामगारांचं स्थिती थोडंसं जरी कमी केलं तरी चालेल, परंतु आपण जे उद्योजक वगैरे भारतामध्ये येणार आहेत त्यांना थोडंसं ऐकायला पाहिजे असं गव्हर्नमेंट ऑफ इंडियाला वाटलं व त्यांनी काय केलं, 44 कायद्यांचं रूपांतर कशात केलं, कामगार संहितेमध्ये केलं 4. ओके, 4 संहिता वगैरे म्हणजे 4 विधेयकामध्ये वगैरे त्यांनी हे केली, 4 विधेयक वगैरे आणली व श्रम संहिता असं त्याचं नाव वगैरे दिलं. म्हणजे 4 काय आहेत, विधेयक आहेत. ओके, हे 4 विधेयकमध्ये ज्या पद्धतीने कृषी कायदे आलेले होते तसंच हे कामगार कायदे पण आलेले होते. कशासाठी तर फॉरेन कंपनी वगैरे जे आहेत त्यांना खुश करण्यासाठी ही आपण केली होती तरतूद. कारण पहा 2020मध्ये आपल्याकडे अगदीच इकॉनॉमी वगैरे खड्ड्यात गेली. मग इकॉनॉमिक खड्ड्यात वगैरे गेल्यानंतर जे फॉरेनचे जे हे आहेत म्हणजे प्रकल्प वगैरे त्यांना आपण भारतामध्ये वगैरे वळवण्यासाठी थोडेसे कामगार कायदे पण थोडेसे लूज करावे लागतील हे सर्वांना माहिती होतं. मग त्यासाठी त्यांनी काय केले पहा, त्यांना खुश करण्यासाठी 4 विधेयक वगैरे मांडले व श्रम संहिता या नावाने वगैरे त्यांनी नाव दिलं. परंतु प्रॉब्लेम कसा आहे, जे कामगाराचा वगैरे जे इश्यू काही आहे किंवा जे कामगार कायदे वगैरे आहेत ते राज्यसूचीमध्ये येतात. ओके, संविधानाच्या राज्यसूचीमध्ये येतात. आता हे जे सूच्या वगैरे आहेत त्याचं अनुसूची कितवीमध्ये आहेत ते प्लीज तुम्ही मला हे सांगायचं आहे, तुमचं ते होमवर्क पण असेल. ओके, मग पहा राज्यसूचीमध्ये येतात. मग राज्यसूचीमध्ये आल्यानंतर यांनी फक्त श्रम संहिता तर तुम्हाला दाखवून दिली. मग पहा आता याच्या पुढे चला, म्हणजे याची अंमलबजावणी वगैरे करणं हे सर्व राज्याचा वगैरे अधिकार असेल असं आपण इथं कन्सिडर करतो. मग झालं काय, आता अगदी त्याच बेसिसवर पहा, जी फॉक्सकॉन कंपनी आहे ती कर्नाटकात येणार होती. मग कर्नाटकात आल्यानंतर तिला थोडंसं खुश तरी करावं लागेल, अन्यथा म्हणजे ती पण म्हणजे पळून जाऊ शकते असं आपण तिथं सांगू शकतो. मग पहा, आणि यावर्षीच कर्नाटकमध्ये इलेक्शन पण आहेत, यामुळे जे राज्य सरकार आहे यांनी म्हटलं की त्या कंपनीला, फॉक्सकॉन कंपनीला खुश करण्यासाठी आम्ही कामगार कायद्यामध्ये बदल करूयात. मग पहा त्यांनी काय केले, कारखाने कर्नाटक सुधारणा 2013 कारखाने
कर्नाटक सुधारणा 2023 कायदा पास केला व कर्नाटक विधानसभेमध्ये कोणत्याही चर्चेविना मंजूर केला गेला. हा सुधारित कायदा आणि त्यातील 12 तासांचा कामाचा दिवस या तरतुदीवर विधानसभेबाहेर अनेकांनी टीका केली आहे. पहा, मग फॉक्सकॉन या कंपनीला अगदीच खुश करण्यासाठी कर्नाटक विधानसभेने काय केलं, मग कारखाने कर्नाटक सुधारणा 2023चा कायदा आणला व तो जे विधानसभा आहे त्यामध्ये विना चर्चेद्वारे, पहा, विधानसभेत कोणत्याही चर्चेविना विना चर्चा ही कायदा काय केला त्यांनी, म्हणजे जे बिल वगैरे होतं ते डायरेक्टली पास केलं. यामुळे सध्याला त्याबद्दल आक्रोश वगैरे सध्याला जनतेमध्ये होत आहे, हे आपण इथं बेसिकली सांगू शकतो. आता हे जर गेले हायकोर्टामध्ये किंवा हायकोर्टामध्ये वगैरे जर गेले, मला नाही वाटत की हा कायदा वगैरे टिकेल, कारण 12 तासाचं वगैरे जर म्हणजे तशा पद्धतीने टिकू पण शकतं खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर. परंतु आता पाहूयात त्यामध्ये लिगॅलिटी वगैरे काय आहे, कारण फक्त एका तरतुदीमधून वगैरे आपण तो कायदा वगैरे टिकेल का हे सांगू शकत नाही मी पण. परंतु हायकोर्टामध्ये तशा पद्धतीने इश्यू जाईल असं माझं नक्की मत आहे, कारण क्रिटिसाइज भरपूर याला करण्यात येत आहे. पहा, ओके, म्हणजे पहा, सध्याला 8 तासाचा आहे, त्याला ऐवजी त्यांनी बदलून केलं की डायरेक्टली 12 तास वगैरे. व महिलांबाबत पण त्यांनी तेच क्रायटेरिया केलेला आहे की तुम्ही महिलांनी पण 12 तासच वगैरे काम करायला हवं वगैरे. आता पाहूयात त्याबद्दल जे हायकोर्ट वगैरे याचिका तर नक्की जाईल, परंतु सध्याला इश्यू वगैरे आहे हे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. त्यानिमित्ताने मी ह्याला सांगितलं. त्यानंतर आपण पुढे जाऊयात. इथून अन्य न्यूज गरजेची नाही, हे सत्ताकारण वगैरे दिलेलं आहे, स्किप करा. तर अशा पद्धतीने आजचं लोकसत्ता वृत्तपत्र इथे संपतं. त्यानंतर सुरुवात करूयात आजचं द हिंदूमध्ये पहा, सुप्रीम कोर्ट टू हिअर तेलंगणाज अपील अगेन्स्ट गव्हर्नर. आता पहा, ही पण जर आता सुप्रीम कोर्टाने याला पण जे मार्च 20 आहे तेव्हापासून याला चर्चेला वगैरे सुरुवात करत असं त्यांनी म्हटलेलं आहे. आता पहा, यामध्ये जर सुप्रीम कोर्टाने याला जर घटनापीठाकडे वगैरे जर नेलं तर अगदीच हे पण हिस्टॉरिकल जजमेंट वगैरे ठरणार आहे. कारण प्रॉब्लेम काय झालेला पहा, याच्या अगोदर पण आपण यावरती डिस्कस केलेलं आहे. म्हणजे सुप्रीम कोर्ट होळीला सुट्टीला व जाण्याच्या अगोदर आपण याला चर्चेला घेतलेलं होतं. पहा, तेलंगणामध्ये जे कायदे वगैरे पास केलेले आहेत सप्टेंबरमध्ये वगैरे मागच्या, तर तेव्हा ते कायदे वगैरे अद्याप गव्हर्नरनी वगैरे काहीच पास वगैरे केलं नाही. या संदर्भात त्यांनी याचिका केलेली आहे, सुप्रीम कोर्टामध्ये ते गेलेले आहेत. मग पहा, हेच प्रॉब्लेम वगैरे तयार होऊ शकतं की जर हे सुप्रीम कोर्टने वगैरे जर ऐकलं तर आता पहा, फक्त यांचाच प्रॉब्लेम नाही आहे, हे तेलंगणाचाच प्रॉब्लेम नाही आहे, तर हे तमिळनाडूचा पण प्रॉब्लेम आहे. तमिळनाडूने पण नीटचं बिल वगैरे पास केलेलं आहे व राज्यपालजवळ वगैरे ते ठेवलेलं आहे. त्यामुळे तुम्हाला अगदीच तुम्ही पाहिलं असाल, पहा ते व्हिडिओ, म्हणजे अगदीच गव्हर्नर आणि CM यांचं म्हणजे अगदीच जे CM होते त्यांनी गव्हर्नर म्हणजे विधानसभेमध्ये गव्हर्नर असताना उपस्थित असताना त्यांच्या विरोधात वगैरे ठराव पास केला व त्यांना पुन्हा अगदीच जावं लागलं तिथून. म्हणजे अशा पद्धतीने एवढं क्रायसिस वगैरे आपला गव्हर्नरबाबत वगैरे होत आहे. ही अशी स्थिती वगैरे असताना हे अशा पद्धतीने म्हणजे सुप्रीम कोर्टाने वगैरे जर हिअरिंग घेतलं व त्यावरती जर जजमेंट दिलं तर ते अगदी बेस्ट ठरेल असं माझं मत आहे व हिस्टॉरिकल ठरेल. बेसिकली जर पाहिलं तर ते हिस्टॉरिकल ठरणार आहे. कारण जर गव्हर्नरनी अशा पद्धतीने, कारण पहा, जे विधानसभेमध्ये जे कायदे वगैरे तयार करणारे जे नेते वगैरे असतात किंवा जे आमदार वगैरे असतात ते कुठून येतात, तर ते जनतेतून येतात व जनतेच्या समस्या त्यांना माहिती असतात, न की राज्यपालांना. ओके, राज्यपाल ते इलेक्टेड असतात, सिलेक्टेड असतात, न की इलेक्टेड, व हे असतात इलेक्टेड. मग इलेक्टेड, आपली जी लोकशाही आहे ती इलेक्टेड पर्सन्सला वगैरे जास्त महत्त्व देते, न की सिलेक्टेडला. मग त्यामुळे प्रॉब्लेम काय झाला पहा, आता यांचं जे इलेक्टेड मेंबर्स वगैरे त्यामुळे जनतेचं जे मॅन्डेट वगैरे आहे ते जनतेचं मॅन्डेट वगैरे नाकारल्यासारखं राज्यपाल वगैरे सध्याला करत आहेत. हा क्रायसिस आहे, म्हणजे आपल्या लोकशाहीचं क्रायसिस वगैरे आहे असं आपण तिथं म्हणू शकतो. ओके, त्यासाठी पहा, सुप्रीम कोर्टाने जर ह्याला संविधान पीठाकडे वगैरे जर नेलं, मग गव्हर्नरला वगैरे तशा पद्धतीने ऑब्लिगेशन जर आणलं तर हे हिस्टॉरिकल वगैरे जजमेंट ठरेल असं मी सांगू शकतोय. परंतु पाहूयात आता सुप्रीम कोर्ट याबद्दल काय जजमेंट वगैरे देईल. परंतु त्यांनी ही केस तरी एक्सेप्ट केलेली आहे. पहा, ओके, त्यानंतर आपण पुढे जाऊयात. इथून अन्य न्यूज गरजेची नाही, त्यानंतर डायरेक्टली पुढे जाऊयात आपण. त्यानंतर पहा, आजचे एडिटोरियल हे पण काही कामाचे नाही, तरी देखील तुम्ही हे इलेक्ट्रिसिटीचं वगैरे वाचू शकता. जर शक्य झालं तर तुम्ही वाचा किंवा याला पण स्किप करा, काही गरजेचं नाही आपल्यासाठी. त्यानंतर पुढे चला, म्हणजे MPSCचे विद्यार्थी आहेत त्यामुळे मी त्याला इलेक्ट्रिसिटीला वगैरे स्किप करतोय. पहा, पण जे UPSC करत आहेत त्यांनी प्लीज एकदा वाचून घ्या. ओके, त्यानंतर डायरेक्टली आपण टेक्स्ट आणि कंटेक्स्ट पेजवरती इथे एक महत्त्वाचं आहे. पहा, व्हाय डू लँडफिल्स कॅच फायर ड्युरिंग समर्स. पहा, अगदी सर्वांना माहिती असेल, कोचीमध्ये म्हणजे अगदी जे कचरा डंप वगैरे जिथं केलं जातं तिथे आग वगैरे लागलेली होती व 8 दिवस वगैरे तिथं विझवण्यासाठी वगैरे प्रयत्न करत होते. हे सर्वांना तुम्हाला माहिती असेल, म्हणजे ती न्यूज तुम्ही ऐकली किंवा पाहिली तरी असेल कुठेतरी. ओके, मग पहा, या बेसिसवर आता हा लेख वगैरे दिलेला आहे की कशामुळे कॅच फायर वगैरे होते किंवा कशामुळे त्याला आग लागते. आता पहा, सर्वांना तुम्हाला माहिती असेल की जे डम्पिंग एरिया वगैरे असतं किंवा जे कचरा वगैरे जिथं आपण साठवला वगैरे किंवा टाकला वगैरे जातो, त्या कचऱ्यामध्ये अगदीच जे लो प्लास्टिक वगैरे असतं, त्यानंतर जे
कुजणारे आपले कापड वगैरे असतात ते सर्व इथं या ह्याच्यामध्ये म्हणजे डम्पिंग एरियामध्ये वगैरे तिथं टाकलं जातं. व उन्हाळा आल्यानंतर पहा तिथील तापमान वगैरे हाय होतो. हाय तापमान झाल्यानंतर पहा हे लो प्लास्टिक अगदीच काय म्हणतो आपण त्याला अ, गरम होऊन म्हणजे ज्वाला वगैरे लागण्यासारखं वगैरे ते तिथं होऊ शकतं. त्यानंतर जे कपडे वगैरे जे कुजणारे वगैरे जे आहेत ते पण घटक वगैरे तिथं टाकले जातात. व त्यासोबतच पहा कचऱ्यामध्ये अगदीच हायली इन्फ्लेमेबल पण काही घटक वगैरे असतात. त्यामुळे हे सर्व एकत्र आल्यानंतर पहा तिथं आग लागण्याची वगैरे शक्यता जास्त असते. मग पहा आता याला प्रूव्ह करण्यासाठी त्यांनी काही डाटा वगैरे दिलेला आहे की इंडियाज म्युनिसिपॅलिटी इंडियाज म्युनिसिपॅलिटीज have been collecting more than 95% of waste generated in cities, but the efficiency of waste processing is 30 to 40%. आता पहा 95% आपण कलेक्ट करतो, जे महानगरपालिका वगैरे आहेत त्या 95% वेस्ट कलेक्ट करतात, परंतु 30 ते 40% त्याचं काय होते प्रोसेसिंग वगैरे करता येते. ओके, म्हणजे एवढं आता पहा 30 ते 40 म्हणजे 50% तरी अगदीच वाऱ्यावरच आहे असं तिथं आपण कन्सिडर करू शकतो. त्यानंतर पुढे चला म्युनिसिपल सॉलिड वेस्ट कन्सिस्ट ऑफ अबाउट 60% बायोडिग्रेडेबल मटेरियल, 25% नॉन बायोडिग्रेडेबल आणि 15% इनर्ट मटेरियल. आता पहा ही जी आकडेवारी वगैरे आहे ही तुम्ही प्लीज तुमच्या डायरीमध्ये वगैरे लिहून ठेवा. जी UPSCचे ॲस्पिरंट वगैरे आहेत, त्यांनी याच्यासाठी म्हणजे त्यांच्यासाठी हे गरजेचं आहे. व बाकीची जी MPSC 2025 नंतर देणार आहेत त्यांना पण हा आकडेवारी वगैरे गरजेची आहे. कारण जर कचरा विस्थापनावर वगैरे जर प्रश्न आला तर ही आकडेवारी वगैरे तुम्हाला लिहिता येईल. त्यानंतर अनफॉर्च्युनेटली द रेट ऑफ प्रोसेसिंग इन इंडिया सिटीज इज फार लोअर दॅन द रेट ऑफ वेस्ट जनरेशन. आपल्याला येथूनच सांगता येतं की 95% आपण वेस्ट जनरेट करतो, तर 30 ते 40% त्यावरती प्रोसेसिंग वगैरे होते. त्यामुळे आपल्याकडे प्रॉब्लेम वगैरे त्याला क्रिएट होते. म्हणजे पहा आपल्या कचऱ्यामध्ये काही ना काही तर ज्वलंत पदार्थ वगैरे नगदीच असतात. मग त्यामुळे आग पेटणं वगैरे साहजिकच आहे, आपण इथं कन्सिडर करतो. मग त्यावरती परमनंट सोल्युशन वगैरे आहे का काही? तर अगदी परमनंट सोल्युशन आहे. पहा की एखादी खाण वगैरे तयार करणे व त्यामध्ये ही कचरा वगैरे डम्पिंग करणे, परंतु ते परमनंट सोल्युशन वगैरे नाही आहे. ओके, यांनी परमनंट सोल्युशन म्हणून दिलेत, परंतु हे परमनंट सोल्युशन तर ठरणार नाही आहे. मग सेकंड सोल्युशन आहे यांत्रिकीकरण वगैरे करणं व त्यातून ई वेस्ट मॅनेजमेंट वगैरे करणं, म्हणजे अलग अलग वगैरे करणं, जे अगदी स्लो प्लास्टिक आहे किंवा जे कुजणारे वगैरे जे घटक वगैरे आहेत त्यांना वगैरे अलग अलग वगैरे करणं. त्यानंतर हायली इन्फ्लेमेबल वगैरे घटक आहेत त्यांना वगैरे अलग अलग करून त्यांचं डिस्पोज वगैरे करणं हे अगदी गरजेचं आहे. व त्यानंतर जे हायली इन्फ्लेमेबल घटक कचऱ्यातून वगैरे आपण जे काढलेले आहेत त्यांना सिमेंट फॅक्टरीमध्ये वगैरे किंवा अन्य फॅक्टरीमध्ये वगैरे देणं, त्यामधून काय ऊर्जा वगैरे जनरेट केली जाईल असं त्यांचं वगैरे मत आहे. मग हे तुम्ही डायरेक्टली इथं लिहून ठेवू शकता. त्यानंतर द फर्स्ट इमिडिएट ॲक्शन इज टू डिवाइड साईट इन टू ब्लॉक्स डिपेंडिंग ऑन द नेचर ऑन द डिमांड वेस्ट. आता पहा हे जे दोन वगैरे सांगितलं मी ते काय होते तर अगदीच ते होते परमनंट सोल्युशन. मग आता पहा कोचीमध्ये सध्याला आग लागली, मग त्यावरती इमिडिएट सोल्युशन काय आहे तर इमिडिएट सोल्युशन आता सध्याला आपण जिथं जागा जी आहे त्याच जागेला वगैरे ब्लॉकमध्ये वगैरे कन्वर्ट करा व जिथं जिथं हायली इन्फ्लेमेबल वगैरे आहे ते वेस्ट मॅनेजमेंट करे परत तेच आहे. ओके, मग हे ब्लॉक वगैरे तयार करून त्यामध्ये अगदीच जिथं जिथं जास्त आग लागण्याची वगैरे शक्यता आहे त्यांना तिथं जास्त प्रोटेक्शन वगैरे देणं गरजेचं आहे असं लेखकाने वगैरे इथं सांगितलेलं आहे. हेच तुम्हाला पण लिहायचं आहे. ओके, त्यानंतर आता याला बॅकवर्ड लिंकेजेस काय एन्व्हायरमेंटमध्ये ई वेस्ट मॅनेजमेंट वगैरे जे काही घटक वगैरे ते प्लीज तुम्ही एकदा रीड करून घ्या. ओके, तर अशा पद्धतीने आजचं लोकसत्ता आणि द हिंदू वृत्तपत्र इथे संपतं. याबाबत काही शंका काही सजेशन वगैरे असतील तर तुम्ही नक्की मला सांगू शकता. धन्यवाद.